हो, न्यायालयामध्ये दाद मागता येऊ शकते. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण केस दाखल करून त्याबद्दल दाद मागू शकतो. कारण ही जी बाब आहे ती सर्वसाधारण संविधानाच्या ज्या आदेशाचं उल्लंघन होत आहे त्या संविधानाची आपण शपथ घेतोय नैतिक मूल्यांच्या आधारे आणि राज्यातली कायदा विषयक सुव्यवस्था अबाधित न राखता त्याला डिस्टर्ब करण्याचं किंवा त्याला नासधूस करण्याचं कृत्य हे त्यांच्या त्या वक्तव्यातून होतं म्हणून त्यांच्यावरती तसा कोर्टात मध्ये खटला गुजरला जाऊ शकतो. आता इथे कोर्टामध्ये त्यांना ज्या इम्युनिटीज आहे त्यांना जे संरक्षण आहे ते संरक्षण बाजूला ठेवून अशा प्रकारची याचिका दाखल करून घ्यायची की नाही याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालय आपले न्यायाधीश त्याच्यावर निर्णय घेऊ शकतात की या याचिकेला दाखल करून घ्यायचं की नाही. ज्या काही अपवादात्मक परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये राज्यपालाच्या सर्वोच्च राज्यातल्या अशा प्रशासकीय पदाला जे संरक्षण कायद्यामध्ये बहाल केलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन सरन्यायाधीश या अशा बाबतीतल्या खटल्याचा विचार करू शकतात की त्यांना मुभा आहे, कायद्यात त्यांना तेवढे अधिकार आहे. संविधानिक पद्धतीने राज्याचा कारभार प्रशासकीय दृष्ट्या तुम्ही सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून बघायचा जो आहे त्या संविधानाची आपण शपथ घेतो आहे आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था हे अबाधित राहील हे एक प्रकारचं शासकीय आणि प्रशासकीय कर्तव्य ज्या पदामध्ये निहित आहे त्या पदावर तुम्ही कार्यरत असताना जर त्या विपरीत तुमचं वागणं असेल किंवा त्या विपरीत कॉमेंट करून अस्थिरता निर्माण करायची समाज मनामध्ये असा जर तुमचा प्रयत्न असेल तर त्या प्रयत्नाची शहानिशा होण्यासाठी त्याच्यावर न्यायनिवाडा होण्यासाठी अशा प्रकारचा खटला गुजरला जाऊ शकतो. राज्यपाल आहेत आणि उद्या जर समजा राज्यपालाच्या हातून काही एखादी अशी गैरकृत्य झालं की जे गुन्हेगारी कृत्य आहे, उदाहरणार्थ एखादं खून झाला एखाद्या राज्यपालाच्या हाताने तर त्याला काही शिक्षा होणार नाही असं नाही, ती होणारच. राज्यपालांना जे कायद्यात संरक्षण दिलेलं आहे ते संरक्षण राज्याची आणि त्यांच्या पदाची निहित कर्तव्ये पार पाडताना काही चूक झालेली असेल तर त्याच्यामध्ये ते संरक्षण आहे. पण हे मुळात कर्तव्य तुम्ही पार पाडतच नाही. तुम्ही एका राष्ट्रीय महापुरुषाचा अपमान होईल किंवा त्यांचा दर्जा अवनत होईल अशा प्रकारचं विधान करून जनमानसामध्ये जो एक प्रकारचा सांप्रदायिक वाद किंवा धर्म जात यावरून जे काही एक कलह निर्माण होऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. तुमच्या एकंदर राज्यपाल होण्याच्या ज्या पठडीतली नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये हे बसत नाही आणि प्रश्न इथे असा पडतो त्याच्यावर सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय होईल की हा खटला दाखल करून घ्यायचा की नाही. तो मुख्य प्रश्न असा आहे की ही जी तुम्ही कृती केली ती अनावधानाने केलेली आहे, सहज बोलताना केलेली आहे की याच्या मागे तुमचा काहीतरी अजेंडा आहे. आणि बोनाफाईड मिस्टेक असेल तर चला ठीक आहे, पण मॅलिफाईड मिस्टेक असेल, तुम्ही जाणून बुजून हे केलं असेल तर मात्र तुमची याच्यातून सुटका नाही. आता जाणून बुजून आणि अनायासे हे कसं निवडणार तर आतापर्यंतचा जो प्रघात आहे ज्या ज्या राज्यांमध्ये जिथे जिथे केंद्र शासनात असलेल्या पक्षाचं सरकार नाही त्या त्या राज्यांमध्ये राज्यपालाकरवी अशा गोष्टी घडून आणल्या जातात. तुम्ही सत्यपाल मलिकांची जबानी बघितली, राज्यपाल आहेत, जम्मू काश्मीर मध्ये होते, त्यांचे वक्तव्य बघितलं किंवा इतरही बाबतीत जो काही केंद्रीय तपास यंत्रणाचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला जातोय त्या मार्गाने सुद्धा बघितलं
तर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे एक वितंडवादाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये नवाब मलिकच्या केसेस असतील, सोमय्यांचं वक्तव्य असेल, नारायण राणेच्या मुलाच्या केसेस असतील, त्याचबरोबर राज्याचे जे गृहमंत्री होते ते ईडीच्या जाळ्यात आहे, असं सगळं जर आपण बघितलं तर एकंदर राज्य शासन आणि केंद्र शासन याच्यामध्ये राजकीय पक्षीय स्वरूपाचा एक द्वंद्वात्मक पवित्रा दोघांनीही घेतलेला आपल्याला दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्या पक्षासाठी किंवा केंद्र शासनामध्ये जो पक्ष आहे त्या पक्षाचा छुपा अजेंडा चालवण्यासाठी जर हे सिद्ध करण्याच्या मागे लागले की इथली कायदा सुव्यवस्था परिस्थिती ठीक नाही आहे किंवा इथे काहीतरी अराजकमय परिस्थिती आहे किंवा राज्यातली संविधानिक यंत्रणा बंद पडत चाललेली आहे, हे दाखवण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर याला बोनाफाईड मिस्टेक म्हणलं जाणार नाही, अनायासे झालेली चूक असं म्हटलं जाणार नाही. त्या चुकीमागे तुमचा काहीतरी अजेंडा आहे हे निष्पन्न होईल. आणि असा अजेंडा जर निष्पन्न होत असेल तर जे माझी जब नाव डुबोये तो उसे कौन बचाए असा जो काही संदर्भ आहे की तुम्हाला राज्याचं प्रमुख प्रशासकीय म्हणून पद जे दिलेलं आहे तर तिथली अराजकमय परिस्थिती निर्माणच होणार नाही हे पाहणंच तुमचं कर्तव्य आहे. मग ही कर्तव्य तुमच्या कर्तव्यापासून तुम्ही ढळून जे वेगळं करताय किंवा केलंय त्याच्याने नेमकी अराजकमय परिस्थिती निर्माण होते. आज जागोजागी ज्या पद्धतीनं मोर्चे निघत आहेत, लोक सगळ्या सोशल मीडियावर त्याचा निषेध करत आहेत, हे सगळं वातावरण बघितलं तर असा एक प्रश्न पडतो की महामहिम राज्यपाल महोदय, आपण हे वक्तव्य करून काय मिळवलं आणि या वक्तव्याची गरज होती का? बरं हेच नाही तर त्यांनी जे चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्याच्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा तितकंच आक्षेपार्ह आहे की हे लोक नसते म्हणजे त्यांना असं म्हणायचं असेल किंवा गुरु नसते तर शिष्याला कोणी मोजत नाही किंवा शिष्याचं काही नाव कोणी घेत नाही, म्हणजे गुरु श्रेष्ठ आहे, गुरु हा पूजनीय आहे. पण खऱ्या गुरुची व्याख्या काय आहे ही त्यांनी बघून घेतली पाहिजे. खरा गुरु कशाला म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे. माझं हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार पुरू म्हणून विशेष वत्याधरू विवेकावरी. आपल्या मनातला विवेक हाच आपला गुरु आहे. आणि राज्यपाल महोदय, तुमच्या मनातला विवेक कुठेतरी ढळलेला आहे हे तुम्हाला कबूल केलं पाहिजे. औचित्य काय आहे, आपण काय बोलतो आहोत, आपल्या बोलण्यानी एक पक्षपात होतोय का सांप्रदायिक स्वरूपाचा, हा विचार न करता आपण जे वक्तव्य केलेलं आहे, म्हणून नैतिक दृष्ट्या तुम्हाला ते पद शोभनीय नाही. तुम्ही त्या पदावर राहणं हे अशोभनीय पद्धतीचं आहे. परंतु गेंड्याची चामडी आहे, थिक स्किन आहे, याचा तुम्ही विचार करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा समाज बांधव या मनस्थितीत असेल की आपण केस करू शकतो का, तर केस तुम्ही करू शकता, पण अशी केस आणि असा खटला दाखल करून घ्यायचा की नाही याचा सुद्धा निर्णय हे सुप्रीम कोर्ट करेल. आणि सुप्रीम कोर्टाला जर तुम्ही यथोचितपणे सगळ्या गोष्टी रेकॉर्डर आणून कन्व्हिन्स करू शकला आणि तसं आर्ग्युमेंट तिथे होऊन की हे झालेलं जे कृत्य आहे त्यांच्या हातून हे अनवधानाने अनायसे, मी त्यांच्या काही त्याचे स्पष्टीकरण बघितले, त्याच्या स्पष्टीकरणामध्ये एका ठिकाणी असं म्हणतात की अभी हो गया, बोल दिया सो बोल दिया, अभी वापस ले लेता हूं, मुझे पता नहीं था, बाद में लोगों ने सब बताया तो वो मैंने देख लिया वगैरे असं त्यांचं वक्तव्य आहे. तर चूक करून नंतर क्षमा मागितली किंवा ते शब्द मागे घेतले वगैरे काय गोष्टी असेल ना ते आपल्या जागी आहे. पण मुळात हा प्रश्न शिल्लकच राहतो की एवढ्या मोठ्या पदावर असताना तुमच्याकडून अशी चूक ही अनावधानाने झाली की हेतुपुरस्सर. आणि हेतुपुरस्सर चूक जर तुम्ही करत असाल केवळ त्या पदाचा नाही, केवळ संविधानाचा नाही, तर संपूर्ण रयतेचा हा अपमान होतो. आणि ते करण्याचं तुम्हाला काही कारण नाहीये, तो करण्याचा अधिकारच तुम्हाला कोणी दिलेला नाही, संविधान तर अजिबातच देत नाही. म्हणून त्याच्यामध्ये खटला गुजरला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढे चालूया. अनुच्छेद 357 आज आपण बघूया. आज दिनांक 3 मार्च 2022. संविधान पारायणाचं सलग 207व पुष्प आपण आज गुंफत आहोत. एकही दिवस खंड न पडता सप्रमाण चाललेल्या या संविधान यज्ञाचा आज 207वा भाग आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत
काल 356 आर्टिकल बघितलं. 356 अनुच्छेदामध्ये राज्यात कुठल्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट लागली जाऊ शकते याचा आपण विचार केला. 352 मध्ये देशात आणीबाणी कुठल्या परिस्थितीमध्ये लागल्या जाऊ शकते, युद्ध असेल, परचक्र असेल, सशस्त्र बंड असेल. पण 352 आणि 356 मध्ये एक फरक आहे की देशात लागलेली आणीबाणी ज्या कारणासाठी लावण्यात येते त्या कारणाहून राज्यात आलेली राष्ट्रपती राजवट एक प्रकारची राज्यातली आणीबाणी ही वेगळ्या कारणासाठी लागते आणि एक प्रमाण शब्द वापरलेला आहे संविधानाने, ते म्हणजे शासकीय यंत्रणा बंद पडणे. शासकीय मध्ये प्रशासकीय इन्क्लूड आहे. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा बंद पडणे त्याचा आपण बरंच विवेचन 356च्या दृष्टीनं केलेलं आहे. यंत्रणा बंद पडणे म्हणजे नेमकं काय. सध्या चाललेला ईडीचे तपास, एनआयएचा तपास, सीबीआयचे तपास हे आपण सगळे बघितले. सुशांत सिंगच्या केस पासून आपण सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन यंत्रणा बंद पडणे याचा नेमका अर्थ काय, त्याला रिपेअरेबल लिमिटच्या आतमध्ये आहे की रिपेअरेबल लिमिटच्या बाहेर गेलेली, म्हणजे ती बंद पडलेली यंत्रणा दुरुस्त करून डागडुजी करून परत सुरू करता येते की अजिबातच सुरू करता येत नाही, हेही आपण बघितलं. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती राजवट राज्यात लागू शकते याचाही आपण विचार केला. आता 357 मध्ये आपण बघणार आहोत की या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट 356 अनुच्छेदान्वये लावली जाते. त्या राज्याची विधानमंडळ त्यांची काय परिस्थिती असते आणि ती कोणाच्या अधिपत्याखाली असतात, तर ती अशा वेळी कशा प्रकारचं वैधानिक कार्य, कायदेशीर कार्य पार पाडतात. वैधानिक याचा अर्थ कायद्याची निर्मिती करणे. संविधानिक आणि वैधानिक याच्यात फरक आहे. संविधान हे निर्माण झालेलं आहे, संविधान हा एक बेस आहे, त्याच्यावरून ज्या काही कायद्याच्या निर्मिती तुम्हाला कायदे मंडळामध्ये, विधानसभेमध्ये, आपल्या राज्याच्या विधानमंडळामध्ये करण्याचे जे अधिकार आहेत त्याच्यावर या राष्ट्रपती राजवटीची कशा प्रकारे गदा येऊ शकते त्याच्याबद्दलचं हे विवेचन आहे. आणि अशा वेळी यंत्रणाही सुरळीत ठेवली पाहिजे. तर त्यावेळी राष्ट्रपतींना किंवा संसदेला काय वेगळे प्राधिकार, काय वेगळे अधिकार प्रदान केलेले आहे त्याबाबत आपण 357 मध्ये पाहणार आहोत. 357 अनुच्छेद 356 अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेखालील वैधानिक अधिकारांचा वापर. जेव्हा अनुच्छेद 356च्या खंड 1 अन्वये जारी केलेल्या उद्घोषणेद्वारे राज्याच्या विधानमंडळाचे अधिकार संसदेच्या प्राधिकाराद्वारे किंवा त्या अन्वये वापरण्यात येतील असे घोषित करण्यात आले असेल त्या बाबतीत क्रमांक 1, संसद राज्य विधानमंडळाचा कायदे करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला प्रदान करण्यास आणि अशा प्रकारे प्रदान केलेला अधिकार ज्या शर्ती घालणे राष्ट्रपतीला योग्य वाटेल अशा शर्तींच्या अधीन राहून त्याने त्या संबंधात विनिर्दिष्ट करावयाच्या अन्य कोणत्याही प्राधिकाऱ्याकडे सोपविण्यासाठी त्याला प्राधिकृत करण्यास संसद किंवा राष्ट्रपती किंवा उपखंड क अन्वये असा कायदे करण्याचा अधिकार ज्याच्या ठायी निहित केला आहे असा अन्य प्राधिकारी संघराज्याला अथवा त्याच्या अधिकाऱ्यांना किंवा प्राधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करणारे व त्यांना कर्तव्य नेमून देणारे अथवा अधिकार प्रदान करण्यास व कर्तव्य नेमून देण्यास प्राधिकृत करणारे कायदे करण्यास राष्ट्रपती लोकसभा सत्र असे नसेल तेव्हा राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च केला जाण्यास संसदेकडून अशा खर्चात मंजुरी मिळण्यास प्राधिकार देण्यास सक्षम असेल. कोण सक्षम असेल? संसद सक्षम. 3 गोष्टी या ठिकाणी मात्र. तिसरी शेवटची खर्चाच्या बाबतची आहे. त्याबाबत आपल्याला जर नियम करायचे असतील, कायदे करायचे असतील अशा राज्यामध्ये ज्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागलेली आहे त्या राज्यात संसदेला अधिकार आहे. दुसरं आहे प्रशासकीय अधिकार. संसद किंवा राष्ट्रपती या दोघांनाही हे अधिकार आहे. हे ठरवतील की प्रशासकीय अधिकार किंवा तिथे होणारे कायदे जे आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे कोणाला द्यावे आणि त्याने ते कायदे कसे अंमलात आणावे याच्याबद्दलचा मसुदा, याच्याबद्दलची नियमावली तयार करण्याचे अधिकार संसदेला आणि राष्ट्रपतींना आहेत. त्याच प्रकारे विधानमंडळाचे कायदे करण्याचे अधिकार जे आहेत, संसद या ठिकाणी विधानमंडळाला जे कायदे करण्याचे अधिकार आहेत ते विधानमंडळाकडून काढून घेऊन ते अधिकार राष्ट्रपतींना देतील.
राष्ट्रपतीकडे एकदा ते अधिकार गेल्यानंतर राष्ट्रपती त्या अधिकाराचा वापर करून राज्यासाठी, ज्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे त्या राज्यासाठी तिथला कारभार करणं, तिथले कायदे पारित केलेले अंमलबजावणी करणं किंवा काही नवीन कायदे तयार करणं, त्याचे अधिकार कोणाला द्यायचे? सहसा ते राज्यपालांचंच पद असतं. आणि असंच राज्यपालाच्या पदाला किंवा एखादं मंडळ तयार करून अशा प्रकारच्या एखाद्या समितीला हे अधिकार देण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. त्याचप्रमाणे खर्चाची बाजू काय असेल त्याबाबत सुद्धा कायदे करण्याचे अधिकार संसदेला व राष्ट्रपतींना दोघांनाही या ठिकाणी आहे. पहिला या ठिकाणी लक्षात घ्या की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली की राज्यातलं जे कायदे मंडळ आहे, जे विधानसभा आहे, ती राष्ट्रपती विसर्जित करतो. ती विसर्जित झाल्यानंतर तिथे एक तर नव्या निवडणुका होतील किंवा अजून काय जी परिस्थिती असेल, किती दिवस राष्ट्रपती राजवट चालेल त्याच्यावरून ते ठरेल. निवडणूक आयोगाला त्या बाबतीत हस्तक्षेप करून किंवा तसा सल्ला राष्ट्रपतींना देण्याचे अधिकार आहेत किंवा राष्ट्रपती निवडणूक आयोगाकडून तशा प्रकारे मसुदा मागून घेऊन विचार करेल की इथं पुढे आता काय करता येतं. पण हे जे निलंबन आहे किंवा हे सस्पेन्शन आहे, त्या सस्पेन्शन काळामध्ये जर कायदे करायचे झाले तर ते कायदे करण्याचे अधिकार संसद राष्ट्रपतींना देईल. दुसरं, राष्ट्रपती आणि संसद दोन्ही मिळून असा कायदा, तयार झालेला कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जे प्राधिकार आहेत ते कोणाला द्यायचे हे ते ठरवतील आणि त्यांना ते अधिकार देतील. बहुधा हे समिती किंवा मग राज्यपाल किंवा राज्यपालांच्या अखत्यारीखाली असलेली समिती असा हा प्रवास आहे. त्याशिवाय खर्चाची बाब सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. समभाग 2 अनुच्छेद 357 पुढे असं म्हणतो की संसदेने किंवा राष्ट्रपतीने किंवा खंड 1 च्या उपखंड क मध्ये निर्देशिलेल्या अशा प्राधिकाऱ्याने राज्य विधानमंडळाच्या प्राधिकाऱ्याचा वापर करून जो कायदा करण्यास संसद, राष्ट्रपती किंवा असा अन्य अधिकारी अनुच्छेद 356 अन्वये उद्घोषणा जारी केली नसती तर एरवी सक्षम झाले नसते. असा कोणताही कायदा हा ती उद्घोषणा अंमलात असण्याचे बंद झाल्यानंतर एखादे सक्षम विधानमंडळ किंवा अन्य प्राधिकारी यांच्याकडून तो बदलण्यात अथवा निश्चित करण्यात किंवा त्यात सुधारणा करण्यात येईपर्यंत अंमलात असण्याचे चालू राहील. अशा प्रकारे राष्ट्रपतीने राजवट लागू केल्यानंतर कुणाकुणाची नेमणूक केलेली आहे त्या कालावधीपर्यंत, म्हणजे नेमणूक होत नाही तोपर्यंत जणू काही राष्ट्रपती राजवट आपल्या राज्यात नव्हती असं संबोधून जे कायदे प्रचलित होते ते कायदे जसेच्या तसे त्या तारखेपर्यंत राहतील. म्हणजे राष्ट्रपतीला नवीन समिती नेमण्यापूर्वी जे कायदे होते ते कायदे तिथपर्यंत अंमलात राहतील आणि ज्यावेळी राष्ट्रपती अशी समिती निर्माण करील तेव्हा राष्ट्रपतींना त्याच्यात लिहावं लागेल की आता इथून पुढे ही समिती जे ठरवेल त्याप्रमाणे कायदे व कायद्याची अंमलबजावणी या राज्यामध्ये केली जात राहील. हे संसदेचे आदेश आहेत आणि आधीचे जे कायदे आहेत, आधीचे जे विधानमंडळीय कायदे असतील ते या ठिकाणी आम्ही तुर्तास बंद करत आहोत किंवा निरसिंग करत आहोत, एक सस्पेन्शन पिरियड मध्ये त्यांना ठेवत आहोत. अशा प्रकारचे आदेश राष्ट्रपती देईल आणि त्याच्यानंतर राज्याचा कारभार राष्ट्रपतीच्या अधिपत्याखाली चालू राहील. 358 आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणे हे फार महत्वाचं आहे. आपण जेव्हा अनुच्छेद 19 बघितला होता तेव्हा तुमच्या लक्षात असेल की चर्चाच्यावर विवेचन करत असताना आपण असं म्हणालो होतो की हे जे अधिकार आहेत, मूलभूत हक्क, हे मूलभूत हक्क कुठल्या परिस्थितीमध्ये काढून घेतले जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी अपवादात्मक परिस्थिती म्हणून 358 हा अनुच्छेदाचा उल्लेख आलेला होता. तो उल्लेख इथे अजून स्पष्ट होतोय की आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणे. आणीबाणी लागली असेल त्या कालावधीमध्ये अशा तरतुदी 19 मध्ये जे मूलभूत हक्क दिलेले आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क आहे, तुम्हाला बोलण्याच्या फ्रीडम ऑफ प्रेस वगैरे जे आहे हे हक्क जे 19 मध्ये आहे, तुम्हाला जमून एखादी असोसिएशन शांतता मार्गाने तयार करण्याचे
वगैरे जे अभिव्यक्तीचे हक्क आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत, ते सगळे हक्क आणीबाणीच्या कालावधीमध्ये बंद केले जातील. ते हक्क तुम्हाला राहणार नाही. म्हणजे आणीबाणी लागू असताना जर तुमच्यावर काही ऍक्शन झाली, तर तुम्ही माझ्या मूलभूत हक्कांचं, अनुच्छेद 19 मध्ये प्रदान केलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे म्हणून राज्याच्या विरुद्ध केस करू शकणार नाही, खटला गुजरू शकणार नाही. हे आणीबाणीच्या वेळी. मग अशी आणीबाणी संपूर्ण देशात असेल किंवा मग एखाद्या राज्यात असेल. एखाद्या राज्यात असेल तेव्हा काय परिस्थिती असेल, संपूर्ण देशामध्ये असेल तेव्हा अनुच्छेद 19 ची काय परिस्थिती असेल, काय स्टँड असेल, ते आपण याच्यामध्ये 358 अनुच्छेदामध्ये बघूया. 358 अनुच्छेद. आणीबाणीच्या कालावधीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणे. समभाग 1. भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता युद्धामुळे किंवा परचक्रामुळे, हे शब्द महत्वाचे आहेत, युद्धामुळे, परचक्रामुळे. इथे आणीबाणीचं तिसरं कारण नाही लिहिलंय, सशस्त्र बंड, ते कारण लिहिलेलं नाहीये. युद्ध आणि परचक्र. परचक्र त्याच्यावर आपण बराचसा विचार विनिमय केलेला आहे, चांगलं विवेचन केलेलं आहे. परचक्र हे नेमकं कसं असतं. षडयंत्र एखाद्या राज्याने आपल्यावरती, एखाद्या परकीय देशाने भारतावरती लादलेलं, युद्धामुळे व परचक्रामुळे धोक्यात आली असेल असे घोषित करणारी आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल त्या कालावधीत अनुच्छेद 19 मधील कोणत्याही गोष्टीमुळे भाग 3 मध्ये व्याख्या केलेले राज्य त्या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी नसत्या, तर एरवी जो कायदा किंवा शासकीय कारवाई करण्यास सक्षम झाले असते, असा कोणताही कायदा किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करण्याच्या राज्याच्या अधिकारावर निर्बंध पडणार नाही. पण याप्रमाणे केलेला कोणताही कायदा ती उद्घोषणा अंमलात असल्याचे बंद होतात. अक्षमतेच्या व्याप्तीपर्यंत अंमलात असण्याचे बंद होईल. मात्र तो कायदा याप्रमाणे अंमलात असण्याचे बंद होण्यापूर्वी केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील. म्हणजे ज्या वेळी आणीबाणीची घोषणा होईल, या प्रमुख 2 कारणांमुळे, युद्ध किंवा परचक्र. युद्ध आणि परचक्रामुळे धोक्यात आलेली आहे. काय धोक्यात आलेलं आहे? राज्याची सुरक्षितता किंवा देशाची सुरक्षितता किंवा देशाच्या कुठल्या भागाची सुरक्षितता जर धोक्यात आली असेल युद्ध आणि परचक्रामुळे, आणि त्यामुळे आणीबाणी लागली असेल, तर त्यावेळी भाग 3 मध्ये अनुच्छेद 19 मध्ये दिलेले तुमचे मूलभूत हक्क हे सस्पेंड केले जातील. ते मूलभूत हक्क तुम्हाला नसणार. जणू काही मूलभूत हक्काचं अनुच्छेद संविधानामध्ये नाही असं संबोधून कायद्याचा वापर होईल, आणि त्या कायद्याविरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये जर तुमच्यावर कारवाई झाली तर त्या कायद्याविरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये जाता येणार नाही. परंतु अशी उद्घोषणा जर बंद झाली, म्हणजे आणीबाणी उठली, आणीबाणी बंद झाली, आणीबाणी जर बंद झाली तर तात्काळ त्या ठिकाणी हे निर्बंध सुद्धा सस्पेंड होतील आणि अनुच्छेद 19 मधले मूलभूत हक्क परत प्रकट होतील. तिथपर्यंतचा जो कालावधी आहे, तिथपर्यंतचा कालावधी, त्या कालावधीमध्ये घडलेले कारवाईचे प्रसंग हे अपवादात्मक प्रसंग म्हणून समजले जातात. इथे अपवादात्मक प्रसंग हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला लक्षात येतो की अपवादात्मक कसं काय. कारण कुठलाही हक्क हा ऍब्सोल्यूट नाही, सार्वभौम, सर्वत्र वापरण्यात येणारा, सर्वज्ञ असा नाही. प्रत्येक नियमाला अपवाद असतो, किंबहुना अपवादच नियम सिद्ध करतात. इट इज द एक्सेप्शन विच प्रूव्ह द रूल्स. रूल्स आर ऑलवेज देअर, बट फॉर एव्हरी रूल देअर मस्ट बी सम एक्सेप्शन. ही अपवादात्मक परिस्थिती आणीबाणीच्या काळामध्ये, त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये जेव्हा मानवी हक्क अनुच्छेद 19 द्वारे दिलेले निरसित केलेले असतात, सस्पेंड केलेले असतात, तो कालावधी म्हणजे संविधानाच्या आयुष्यातला, देशाच्या आयुष्यातला अपवादात्मक कालावधी असं संबोधलं आहे.
याला एक परंतु काय? परंतु असे की जेव्हा अशी आणीबाणीची उद्घोषणा भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त एखाद्याच भागामध्ये अंमलात असेल, आता संपूर्ण देशाचा प्रश्न नाही, एखाद्या भागामध्ये अंमलात असेल तर काय परिस्थिती असेल हे बघणं महत्वाचं आहे. भारताच्या राज्यक्षेत्राच्या फक्त एखाद्याच भागामध्ये अंमलात असेल तेव्हा भारताच्या राज्यक्षेत्राच्या ज्या भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेथील किंवा त्याच्या संबंधातील हालचालीमुळे भारताची किंवा त्याच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असेल तर आणि तेवढ्या मर्यादेपर्यंत, तेवढ्याच लिमिट पर्यंत ज्यामध्ये किंवा ज्याच्या कोणत्याही भागामध्ये आणीबाणीची उद्घोषणा नसेल असे कोणतेही राज्य किंवा संघराज्य क्षेत्र याच्या संबंधात किंवा तेथे त्या अनुच्छेदान्वये असा कोणताही कायदा करता येईल किंवा अशी कोणतीही शासकीय कारवाई करता येईल. एखाद्या भागासाठी आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे तर त्या भागामध्ये अनुच्छेद 19 चे मूलभूत हक्क सस्पेंड राहतील, निलंबित राहतील. पण समजा तिथे केलेल्या कारवाईचा ज्या भागात आणीबाणी लागलेली नाही आहे त्या भागात काही परिणाम दिसत असेल किंवा तेथे केलेल्या एखाद्या वक्तव्याचा परिणाम ज्या भागात आणीबाणी आहे त्याच्या पलीकडे दुसऱ्या भागामध्ये होत असेल तर अशा वेळी त्या भागामध्ये सुद्धा अनुच्छेद 19 चे मानवी हक्क हे सस्पेंड असतील असा याचा अर्थ लावला जाईल. म्हणजे त्या मर्यादेपर्यंत असं म्हटलेलं राज्याची किंवा त्या भागाची सुरक्षितता धोक्यात आणणं त्या मर्यादेपर्यंत जर हा भाग असेल आणि त्याची व्याप्ती जर ज्या भागात आणीबाणी लागलेली आहे त्याच्या पलीकडे जात असेल तर तिथेही तुम्हाला या अनुच्छेद 358 संभाग 2 प्रमाणे त्याची व्याप्ती ही प्रभावी असणार नाही 19 ची आणि अनुच्छेद 19 अन्वये दिलेले तुम्हाला जे मूलभूत हक्क आहेत ते हक्क सस्पेंड असतील. पुढे खंड 1 मध्ये कोणत्याही गोष्टी ज्या कोणत्याही कायद्यामध्ये तो करण्यात आला त्यावेळी अंमलात असलेल्या आणीबाणीच्या उद्घोषणेसंबंधीचा तो कायदा आहे अशा याचे कथन अंतर्भूत नसेल त्या कायद्याला किंवा असे कथन अंतर्भूत असलेल्या कायद्यान्वये नव्हे तर अन्यथा केलेल्या कोणत्याही शासकीय कारवाईला लागू असणार नाही. म्हणजे जेव्हा अशा प्रकारचा कायदा जो समभाग 1 358 अनुच्छेदामध्ये सांगितलेला आहे आणीबाणीच्या काळात होतोय त्या ठिकाणी स्पष्टपणे हे नमूद असलं पाहिजे. कथन हा शब्द वापरलेला असे कथन अंतर्भूत असलेले काय कथन आहे? ज्या कोणत्या कायद्यामध्ये तो करण्यात आला त्यावेळी अंमलात असलेल्या आणीबाणीच्या उद्घोषणे संबंधीचा तो कायदा आहे अशा आशयाचे कथन अंतर्भूत नसेल तर तो कायदा अंमलात आणण्यास सक्षम नाही. म्हणजे तुमच्या जाहीर आदेशामध्ये हे नमूद असलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही अनुच्छेद 19 मधले मूलभूत हक्क निरसित करत आहोत, निलंबित करत आहोत, सस्पेंड करत आहोत कारण या भागामध्ये आणीबाणीची घोषणा झाली असून अमुक अमुक परिपत्रकानुसार इथे आणीबाणी लागलेली आहे आणि इथे आणीबाणी लागली आहे म्हणून या ठिकाणी अनुच्छेद 19 मधले मूलभूत हक्क आम्ही निलंबित करत आहोत असं नमूद असलं पाहिजे. केवळ असं नाही की आम्ही 19 मधले मूलभूत हक्क निलंबित केलेले आहे. का केलेले आहे त्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. युद्धाची परचक्राची परिस्थिती, संपूर्ण देशासाठी लागलेली आणीबाणी, एखाद्या भागासाठी लागलेली आणीबाणी आणि त्या आणीबाणीच्या उद्घोषणेनंतर त्या परिपत्रकाचा उल्लेख करून त्या अधिसूचनेचा उल्लेख करून जेव्हा तुम्ही 19 क मधले मूलभूत हक्क निलंबित करतात तेवढेच वैध मानले जातील, इतर अवैध मानले जातील. म्हणजे एक कंपल्शन हे केंद्र शासनावर संविधानाने 358 मध्ये दिलेलं आहे. ते आपण अशा पद्धतीने बघितलं. परिस्थिती थोडक्यात काय होते जर
हा सगळा शब्दांचा आणि वाक्यांचा खेळ कधी कधी हे इतकं कठीण होऊन जातं, जटिलता, कायद्याची भाषा, संविधानाची भाषा, की खरं काय आहे ते कळत नाही. थोडक्यात एकच, की सरकारला, केंद्र शासनाला, केंद्र शासनाचे दोन प्रमुख घटक या ठिकाणी लक्षात घ्या. आणीबाणीच्या काळामध्ये एक संसद आणि दुसरे राष्ट्रपती. या घटकांना देशामध्ये संपूर्ण कारभार चालवण्याचे अधिकार प्राप्त होतात. त्याच्यामध्ये तुमचे मूलभूत हक्क हे निलंबित केले जातात आणि राज्यामध्ये जर राष्ट्रपती राजवट लागली असेल तर त्या राष्ट्रपती राजवटीमध्ये राष्ट्रपतीला सगळे अधिकार, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह या प्रकारचे प्राप्त होतात आणि ते अधिकार राष्ट्रपती ज्याला नेमून देईल त्यांनी त्या ठिकाणी काम करायचं असतं. दुसरं महत्वाचं आज आपण बघितलं ते असं, की अनुच्छेद 19 मध्ये जे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क प्रदान केलेले आहेत, फिरणे, चालणे, बोलणे, व्यक्त होणे, लिहिणे, ते जर राज्यामध्ये ज्या कारणासाठी आणीबाणी लागली किंवा ज्या कारणासाठी राष्ट्रपती राजवट लागली, ती म्हणजे असुरक्षितता. त्या असुरक्षिततेत भर घालणारे असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला ते हक्क तिथे वापरता येणार नाही. त्या हक्कावरती निर्बंध आणलेले आहे. पण त्या हक्काशिवाय इतर हक्क, हे सगळे हक्क आहेतच तुम्हाला. व्यक्त होण्याची पद्धतही आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यक्तही होऊ शकता. एखादा आर्टिकल तुम्ही त्याच्यावर लिहू शकता, पण त्या आर्टिकल असुरक्षिततेची परिस्थिती निर्माण करणारं नसलं पाहिजे. तसं जर होत असेल तर ज्या कारणासाठी आणीबाणी किंवा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे ते संविधानाचं कारणच मुळात नष्ट होईल, त्यालाच आव्हान होईल, त्यालाच चॅलेंज केलं जाईल. आणि म्हणून अशा वेळी कायदे करण्याचे अधिकार राष्ट्रपतीच्या हुकमान्वये त्या समितीस किंवा राज्यपालास राज्यामध्ये प्रदान झालेले असतात आणि आणीबाणीच्या काळामध्ये हे अधिकार राष्ट्रपती आणि भारताच्या संसदेला, ज्या ठिकाणी संसद सुद्धा एखादी समिती स्थापन करून केंद्रीय मंत्रिमंडळासारखं कामकाज राबवू शकते संपूर्ण देशासाठी. भारताने 1975 मध्ये आणीबाणी बघितली, त्या आणीबाणीमध्ये झालेला कारभार बघितला, त्याचे परिणाम कायदेविषयक जास्त होतात ते बघितले, कुठले कुठले कायदे नव्याने निर्माण होतात ते पाहिली. आणि या परिस्थितीची तुलना इतर कालखंडाशी करत असताना आपण नेहमी ह्या आठवणी ठेवत असतो, की हे जे तुमचे मूलभूत हक्क आहेत ते अबाधित राहावेत, कारण तो जगण्याचा एक श्वास आहे. तुमचे मूलभूत हक्क हे तुमच्या अस्तित्वाचं एक प्रमाण आहे. ते प्रमाणच जर नष्ट होत असेल तर तुमच्या अस्तित्वालाच किंमत राहणार नाही. आणि वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक म्हणून जर आमचं अस्तित्व प्रमाण सिद्ध राहिलं नाही तर संविधान आमच्या काय उपयोगाचं किंवा हे राज्य काय कामाचं, अशा सारखे जे प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी तुम्हाला जे हक्क प्रदान केलेले आहेत ते हक्क निर्बंधित करण्याचे अधिकार आणीबाणीच्या काळामध्ये 356, 352, 358 या प्रमाणे आपल्याला बघता येतात. त्या अधिकारावर काय अतिक्रमण होऊ शकतात त्याची माहिती घेता येते आणि त्या अधिकाराविरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये सुद्धा जाता येऊ शकतं. पण त्या आणीबाणीच्या काळाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला हे सिद्ध करायला पाहिजे की आणीबाणीमध्ये ज्या असुरक्षिततेच्या कारणासाठी आणीबाणी लावली होती, आम्ही त्या असुरक्षिततेच्या कारणामध्ये आमच्या वक्तव्यामुळे काही भर घातली नाही, हे सिद्ध करावं लागेल. आपल्याला न्याय मागण्याची मुभा ही सर्वत्र उपलब्ध आहे, त्याप्रमाणे आपण न्याय मागू शकतो. परंतु संविधानाने राष्ट्रपती राजवट असताना एखाद्या राज्यात किंवा देशात आणीबाणी असताना राष्ट्रपती आणि संसद काय काय करू शकतात याच्याबद्दलचं विवेचन या ठिकाणी दिलेलं आहे. अर्थात ही जी कृती आहे किंवा कारवाई आहे आणीबाणीच्या काळामध्ये, हे विवेक प्रचूर मनाने व्हावी, त्याच ठिकाणी मानवीय विवेक आपण शिल्लक ठेवून ही सगळी कारवाई व्हावी, असंही या ठिकाणी एक अदृश्य निर्देश, अव्यक्त असा निर्देश संविधानातून प्रतीत होतो. तोही आपण या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. आज जर पुढे काही प्रश्न नसतील तर मला वाटतं आजचं संविधान पारायण या ठिकाणी थांबवण्याची अनुमती द्यावी, कारण उद्या 359 आणि 360 ज्याला आर्थिक आणीबाणी म्हटले जाते त्याच्याबद्दलचं विवेचन ही रोचक आणि छान असणार आहे. इतपर आतापर्यंत झालेल्या काही विवेचनावर जे काही प्रश्न असतील तेही विचारण्याची मुभा आपल्या सर्वांना आहे. त्याचाही आपण फायदा करून जर काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारू शकता. उद्या आपण प्रश्नापासून सुरुवात करू, नाहीतर 359 अनुच्छेदाला आपण सुरुवात करून संविधानाचं पारायण पुढे घेऊन जाऊ.
तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.